तर संतोष मानेचं षटक संपले आणि एका षटकात धाव फलकावर धावा आल्यात. तर पुढचं षटक कोण घेऊन येणार वाटतंय? निश्चितच समीर लांगी. आपण पाहिलं होतं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती समीर लांगी याने. तोच समीर पुन्हा गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. वीरेश रेणकडून गोलंदाजी करतोय. तर त्याच्या समोर आहे तुम्ही रॉनी जबरदस्त फलंदाजी केली होती याच्या आधीच्या सामन्यात आणि आता सुद्धा स्ट्राईकला आहे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय समीर. 4 षटकांचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. तर नक्कीच अटीतटीची ही लढत असणार यात काही शंका नाही. रोहित स्पोर्ट्स विरुद्ध आर्यन 11. हा मात्र रॉनीच्या बॅट मधून निघालेला हा षटकार डीजे. थँक्यू डीजे. सन्मान्य कांताजी होतेकर यांना विनंती असेल का त्यांनी कृपया अतिथी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. प्रमिल शिंदे यांचे मामा कांताजी होतेकर. तर जबरदस्त फटका रॉनीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. रॉनीने हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्ररक्षण डोक्यावरून 6 धावांसाठी भिरकावलाय. समीर लांगी याच्या गोलंदाजीत चांगला सामना, चांगला समाचार घेतलाय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. रॉनीला वाटला की हा चेंडू सोयर जाईल परंतु उजव्या यष्टीवरून हा चेंडू गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक मात्र इथे 16 धावांवर जातोय. आमचे रोहन स्कोरर आम्हाला सांगतायत ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून आपण हे सामने पाहतोय. अतिशय चांगलं. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. रॉनी बाद होतोय की आणि रॉनीचा उत्कृष्टाचा झेल पकडलाय. रॉनी मैदानाच्या बाहेर. डीजे इथे मात्र 16 धावांवर धाव संख्या स्थिरावली. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर समीर लांगी अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतात. एक षटकार मात्र त्याला खेचण्यात यश मिळालं होतं रॉनीला, परंतु आता मात्र रॉनीची विकेट त्याने घेतले आणि नक्कीच या स्पर्धेत पुन्हा कमबॅक केले. या सामन्यात त्याने कमबॅक केले. पुढचा फलंदाज गीतेश रोशन. स्ट्राईकला तर रोशन. समीर लांगी जबरदस्त गोलंदाजी करतो. आर्यन 11 संघाचा हा अष्टपैलू खेळाडू. आणि बिल्कुल ये गेंद गोदी में संतोष ने अच्छा कैच लपका यहाँ पर और तीसरे विकेट का पतन. थँक्यू डीजे. रोहित स्पोर्ट संघाचा तिसरा फलंदाज रोशन तंबूत परततोय. आपण पाहतोय थोडीशी पडझड होताना दिसते. चांगल्या धावसंख्या पण त्याला बदल मारायची होती व तो सिद्धेश मांगुळकर हा एक जबरदस्त असा गोलंदाज आहे रोहित स्पोर्ट संघाचा. मोठे फटके मारण्यात हा फलंदाज माहीर आहे. मोठे फटके षटकार चौकार मारण्याची ताकद या फलंदाजाच्या मनगटामध्ये आहे. तर आपण पाहतोय दुसरा फलंदाज जो आता स्ट्राईकवर आहे. स्ट्राईकला आहे तो म्हणजे सिद्धेश मांगुळकर. मोठे फटके मारण्यासाठी हा फलंदाज मात्र बाहेर आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज गीतेश. या 2 फलंदाजांवर मात्र कमान राहील ती म्हणजे रोहित स्पोर्ट्स संघाची. एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवतील असं वाटतंय. तर समीर लांगी अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आर्यन 11 संघासाठी मंगेश तळेकर आणि नरेश खाणेकर ही जोडगोळी मात्र या आपल्या संघाच्या प्रदर्शनावर नक्कीच खुश आहे. आपण पाहिलं 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलंय. नक्कीच खेळाडूंना ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यांना पारितोषिकाची खैरात ही झाली पाहिजे. SPL या सुधागड प्रीमियर लीग मधूनच आपले खेळाडू तयार होत असतात आणि एक रायगड
इथे मात्र सुधागडची एक चांगली टीम या एसपीएल मधून आपल्याला मिळते, जी तालुका वाईज हाफ मध्ये खेळू शकते. सुरेख चेंडू कट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, चेंडू सीमा पार जातोय की काय? एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. या 2 धावांनिशी धाव फलकावर धावा लागतात, त्या म्हणजे 18. समीर लांगे यांच्या षटकातला अंतिम चेंडू असेल आणि सिद्धेश मांगुळकर या चेंडूवर मात्र चौकार मारतो की षटकार, याच्याकडे मात्र प्रेक्षकांच्या नजरा लागल्या असतील. नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी हा फलंदाज ओळखला जातो आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू होता. चेंडू मात्र बॅट मधून निघून गेला. यष्टरक्षकाने आपले काम चोख पार पाडले आणि दरम्यान षटक संपते समीर लांगी यांचं, म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा येतात, ते म्हणजे रुही स्पोर्ट्स संघाच्या 3 बाद 18. तर नक्कीच 40 धावापर्यंत जर मजल मारू शकला रुही स्पोर्ट्स संघ तर या सामन्यात नक्कीच रंगत वाढेल. कारण आपण पाहतोय आर्यन 11 संघात तगडे असे फलंदाज आहेत, तर नक्कीच कधी सामना फिरू शकतात. चेतन डीसी आपण पाहतोय, अनिल कोहली एक जबरदस्त असा फलंदाज आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर येतात. तिसरं षटक मात्र गोलंदाज रोहित तेलंगे याच्या हातात करण्यात चेंडू दिलाय. तर आता स्ट्राईकला आलाय तो फलंदाज गीतेश मात्र अजून एकही चेंडूचा त्याने सामना केला नाही, एकही धाव त्याने स्वतःच खातं सुद्धा अजून खोलले नाही. नक्कीच मोठे फटके त्याच्या मॅट मधून येतील असं वाटते. गोलंदाजीच्या मार्कवर रोहितचा चेंडू त्याला मारायचा होता, म्हणजे सिलिमिड ऑफ आणि कव्हरच्या मधून परंतु प्रयत्न फसतोय आणि 2 धावा आपण पाहतोय आरामात पूर्ण केल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंच्या दरम्यान इथे दिसते. धावसंख्या 2 पोहोचते 20 वर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. रोहित गोलंदाजी करतोय गीतेश साठी. गीतेशचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे की नाही? जबरदस्त फटका, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा डीजे. आता मात्र गीतेश 4 धावेनी त्याचं खातं खोलले. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती म्हणजे 24 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना गोलंदाज रोहित अतिशय चांगली गोलंदाजी करत होता, परंतु हा फटका मात्र अतिशय जबरदस्त खेचला आणि या फटक्यावर 4 धावा फलंदाज गीतेशने मात्र वसूल केल्यात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्याला मारायचा होता, तो म्हणजे लॉंगॉनच्या दिशेने प्रयत्न फसतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धाव संख्या मात्र स्थिरावती म्हणजे 24 वर. आपण पाहतोय चालू असलेला सामना रुही स्पोर्ट्स विरुद्ध आर्यन 11 फायनल साठी ही लढत होते. या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ मात्र फायनल मध्ये निलकृष्ण लायन्स संघाबरोबर 2 हात करण्यासाठी उभा राहील आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. हा मात्र सुरेख चेंडू जातोय लॉंगॉन क्षेत्ररक्षक स्वप्नील सूर्यवंशी याच्या हातामध्ये. स्वप्नील चेंडू खाली येणार, चेंडू फेकणार, तोपर्यंत 1 धाव मात्र गीतेश पूर्ण करते. 1 धाव खात्यामध्ये येते, ती म्हणजे रुही स्पोर्ट्स संघाच्या धाव फलकावर धावा लागतायत, त्या म्हणजे 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 25 धावा. रोहित अतिशय सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत. तब्बल फक्त 5 धावा 7 धावा त्याने या षटकात खर्च केल्यात. तर आता मात्र सिद्धेश आलाय मोठ्या फटक्यांसाठी. हा फलंदाज ओळखला जातो आणि फुलटॉस चेंडू आणि हा पहा चेंडू सीमा रेषेच्या वरून 6 धावांसाठी डीजे.
निलेश नाईक, निलेश नाईक जरा इकडे यायचंय. तर आपण पाहतोय सिद्धेशने एक जबरदस्त असा षटकार खेचला. धाव फलकावर 31 धावा आल्यात. रोहित गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच सोयरी घोषित करतायत आणि अवंत स्वरूपात एका धावेची भर पडते. धावसंख्या 32. तिसरं षटक प्रगती पथावर असताना आर्यन 11 संघाचा हा गोलंदाज. सन्मान्य नितेशजी गायकवाड साहेब यांचे इथं आगमन झाले. त्यांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंच रोज स्थानापन्न व्हावं. अनेक सन्मान्य महेंद्र बार्णेकर यांनी या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली. त्यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी कृपया व्यासपीठावर इथे यावं आणि या व्यासपीठाची शोभा वाढवावी. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. एक्स्ट्रेक्शनचा प्रयत्न होता हा झेल घेण्याचा, परंतु चेंडू स्लिप मध्ये जातोय. एक धावेवर समाधान मानावं लागतंय सिद्धेशला. तर 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा येत आहेत 33 धावा. तर आपण पाहतोय अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सहकार्य दिले. सतीश देसाई यांनी टी शर्ट्स आणि युट्यूब आपल्याला इथे दिले. आशिषजी शेळके यांच्याकडून या सुंदर अशा ट्रॉफीज, राजेश परदेशी, अमोल धुमाळ, संतोष दादा देशमुख यांच्याकडून मंडपची सोय आपल्याला करण्यात आली आहे. शिगवण साहेब, रितेश इनामदार, नितेश गायकवाड साहेब, सुशील गायकवाड आणि नागेश देशमुख या दोघांनी मॅन ऑफ द मॅच इथे आपल्याला पारितोषिक दिले. विठ्ठल सिनकर, सतीश पवार, प्रकाश आवासकर, बबनजी बोरीडकर, नरेश खाडेकर, मंगेश तळेकर, महेंद्र बार्णेकर यांनी पाण्याची व्यवस्था, प्रशांत साळुंके आणि आपल्याला ग्राउंड साठी गणेश वागोस्कर, मनीष वागोस्कर, राजेश कुंभार, प्रवीण वागोस्कर आणि यशवंत मुसळे यांनी आपल्याला मदत केले. या सर्वांचं सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि ते सगळे इथं उपस्थित असतील तर त्यांना विनंती असेल की त्यांनी सर्वांनी व्यासपीठावर यायचंय. सन्मान्य बाळाराम आंग्रे, संदेश लोंढे आणि विलास पालवे यांच्याकडून बॉलची व्यवस्था आपल्याला झाली. रामभाऊ आंग्रे, दत्ता सकपाळ, अनंत गोळे यांच्याकडून विशेष सहकार्य. मान्य राजेश काटकर यांच्याकडून मालिकावीरसाठी कूलर. सन्मान्य गणेशजी कानडे, रवींद्रजी खंडागळे यांच्याकडून सुद्धा आपल्याला एक चांगलं डोनेशन आले. उदयजी धुमाळ, प्रसादजी देसाई यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला एक चांगलं डोनेशन आले. तर आपण पाहता एक धाव घेतली आणि एकच धावावर मात्र समाधान मानावं लागले. ते म्हणजे सिद्धेशला धाव संख्या जाऊन पोहोचते ती 34 वर. किमान 40 धावा कराव्या लागतील. त्या म्हणजे रुही स्पोर्ट्स संघाला जर एक फायटिंग टोटल पर्यंत जायचं, टफ फाईट मुकाबला आपण ज्याला म्हणतो इथं पाहायचा असेल तर आर्यन 11 आणि रुही स्पोर्ट्स यांच्या या 2 संघादरम्यान सुरेख फटका. चेंडू मात्र आता जातोय काऊ कॉर्नर. क्षेत्ररक्षण आता थोडस लेझी क्षेत्ररक्षण मी म्हणेन. 2 धावा मात्र फलंदाजांनी पूर्ण केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. याच्या नंतरचा फायनलचा सामना. मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावर येऊन या मंचाची शोभा वाढवायचे. अजयजी अधिकारी यांनी डीजेची व्यवस्था आपल्याला करून दिली. रामभाऊ आंग्रे, दत्ता सकपाळ, अनंत गोळे यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय. या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या सर्वांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावर यायचंय. तर हा चेंडू पायचीच्या अपील करताना चेंडू उजव्या वष्टीच्या डाव्या यष्टीच्या बाहेर जाते, परंतु इथे मात्र फलंदाज मात्र बाद होते. चौथा धक्का बसलाय तो म्हणजे टीम रुई स्पोर्ट्सला. ऍडजस्ट करा जरा.
शिवा दळवी कुठे असतील त्यांनी अतिथी मंचाकडे यायचं आहे. पंच पहा ऍडजस्ट होत असेल तर करा. पाणी पाणी घेऊन या, पाणी पाणी घेऊन जा. शिवशक्तीचा कुठलाही प्लेअर असेल तर त्याने कृपया अतिथी मंचाकडे संपर्क साधा. स्टंप घेऊन यायचं आहे. थोडासा खेळामध्ये व्यत्यय येतो. अतिशय चांगला सामना इथे चालू होता. सर पंचांना विनंती असेल की थोडे ऍडजस्ट करा. आपल्याला फायनलचा एक मोठा मुकाबला इथं प्रेक्षकांना पाहायचा आहे. संध्याकाळचा टाइम आहे आणि नक्कीच प्रेक्षकांची गर्दी या सामन्यासाठी वाढत चालली आहे. सुधागड व सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित सुधागड प्रीमियर लीग 2021 या संपूर्ण लीगचे अध्यक्ष सन्मान्य सतीशजी देसाई यांच्याकडून हे टी शर्ट्स आपण इतक्या चांगल्या जर्सीज पाहतोय खेळाडूंनी परिधान केल्यात. त्या टी शर्ट्स मात्र आपल्याला येथे सतीश देसाई यांनी दिल्यात. तसेच युट्यूब आपण ड्रीम्स 11 च्या माध्यमातून जे सामने पाहतोय ते सुद्धा सतीश देसाईंनी इथं स्पॉन्सर केलेत. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आपला हातभार लावला. त्यांच्यामुळेच एवढी मोठी स्पर्धा इथे रंगताना दिसतोय. सुधागड मधली सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून जिला संबोधलं जातं ती म्हणजे SPL सुधागड प्रीमियर लीग. सन्मान्य शरदजी पालवे आणि दत्ताजी पालवे यांच्याकडून इतके चांगले सन्मान चिन्ह आपल्याला दिलेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. अनेक दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी हातभार लावले. आपण पाहतोय सतीश शेठ देसाई यांच्याकडून टी शर्ट्स आणि ड्रीम क्रिकेट्स लाईव्ह मधून आपण जे सामने पाहतोय युट्यूब साठी त्यांनी इथे स्पॉन्सर केले. तर आशिष शेळके यांनी ट्रॉफीज इथं आपल्याला दिल्यात. अतिशय सुंदर सुंदर अशा ट्रॉफीज, ज्या ट्रॉफीला हात लावण्यासाठी मात्र इथे संघ त्याच्यानंतर शरद शेठ पालवे, दत्ता पालवे यांच्याकडून सन्मान चिन्ह, राजेश परदेशी, अमोल धुमाल, संतोष देशमुख यांच्याकडून एवढं मोठं आपल्याला हे मंडप देण्यात आले. धाव संख्या 36. षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातले 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. हा सुरेख चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि सिद्धेश ला मात्र या चेंडूवर मात्र रोखण्यात यश मिळवते गोलंदाज रोहित स्वप्नील. दरम्यान सुरेख फटका चेंडू लॉंगॉनच्या दिशेला जातोय. आहा, खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच या 3 धावा तर नक्कीच बहाल केल्यात. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या मात्र इथे 40 धावांवर पोहोचते. प्रवीण दोघाडे जे इथे बोलले होते कमीत कमी 40 धावा एक फायटिंग टोटल होऊ शकते या सामन्यासाठी. कारण रोहित स्पोर्ट्स संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. आपण पाहिलं असेल मगाशी त्या शेवटच्या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली आणि सामना मात्र फिरवला. पंकज देसाई, ज्याला सुधागडची रणवशीत संबोधलं जातं, त्या पंकज देसाईला मात्र रोखलं होतं त्या गोलंदाजाने. दरम्यान या 4 धावा आणि 4 धावांनी डीजे मास्टर थांबा जरा. 4 धावांनी धाव फलकावर 44 धावा लागल्यात. विजयासाठी 45 धावांची गरज आहे. 24 धावा आणि 45 धावा. 24 चेंडू 45 धावा. डीजे
चला चला क्षेत्ररक्षण. थँक्यू विजय. सन्माननीय कांदे साहेब आणि सन्माननीय पालवे साहेब यांना विनंती असेल की त्यांनी कृपया इकडे अतिथी मंचावर स्थानापन्न व्हावं. सतीश देसाई आपली वाट पाहत आहेत. तर निलेश नाईक यांना विनंती असेल की आपण या सामन्याची सुरुवात करायची. 24 चेंडू आणि विजयासाठी 45 धावा. या षटकात सुरुवातीला काय घडतंय काय बिघडतंय हे आपण ऐकण्यासाठी मी बोलवतो सुधागडचा एक बुलंद आवाज निलेश नाईक सरांना. शरद पालवे यांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावरून स्थानापन्न व्हावं. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी हातभार लावलाय. त्या सर्वांचं एकदा मनपूर्वक आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि याच्या नंतरचा आवाज असेल तो म्हणजे निलेश नाईक सरांचा. स्टेजवरची अतिरिक्त गर्दी कमी करा विनंती असेल सर्वांना. स्टेजवरची जी अतिरिक्त गर्दी आहे ती कमी झाली पाहिजे. कारण याच्यानंतरचा फायनलचा सामना आहे. अतिथींसाठी हा अतिथी मंच आहे. आणि आम्ही जे इथे पाहुणे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. निलेश आदरणीय मानखोरेचे भाग्यविधाते शरददादा पालवे आणि आदरणीय कांदे साहेब यांना विनंती असेल आपण मागापासून सामना पाहतात आपण या अतिथी मंचावर यायचा आहे. सामना आहे हा ज्याच्यामधील विजेता संघ ठरणार आहे. फायनल साठी नीलकृष्ण लायन्स या संघासमोर खेळण्यासाठी सज्ज असेल. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. दिनांक 22, 23, 24 आणि 25 दिनांक 22, 23, 24, 25 एप्रिलला नाईट रजनी स्पर्धेची अनाउन्समेंट झालेली आहे. मिथुन लांगे स्पॉन्सर. प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50,000, 25 आणि 25 अशी रक्कम असेल आणि ठिकाण असेल हेच मैदान. बघूया पुढे काय घडते परंतु आत्ताच अनाउन्समेंट झालेली आहे. मॅच कडे वळूया. 45 धावांचं आव्हान असेल. काय भाई बॉल द्या ना प्लीज. राहू द्या ना. प्रथम क्रमांक 50,000 रुपये व भव्य दिव्य SPL ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये व भव्य दिव्य SPL ट्रॉफी. तृतीय क्रमांक 20,000 आणि चतुर्थ क्रमांक 20,000 अशी ही रोख रक्कम 1,20,000 रुपयाची ही स्पर्धा आपण बघतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आणि सतीशभाई पवार यांचा सतीशजी देसाई आणि आशिषभाई शेळके यांचा आशीर्वाद असणारी ही स्पर्धा थोड्याच वेळात आपल्या समोर रंगणार आहे. अंतिम सामना. गोविंद गेंदबाजी मार्ग पर अब गोविंद आए हैं. हाँ सर बगैर टाइम पास आपको मुकाबला करना है. मैंने पिछले मैच के पहले इनिंग में यही कहा था कि आपको वक्त की नजाकत को समझना है. मैच ऑन. वक्त के साथ चलिए नहीं तो नोकिया और सैमसंग बनेंगे आप. तैयार. लेफ्ट आर्म राउंड विकेट. सामने समीर लांगी. थोड़ा सा वक्त ज्यादा कर रहे हैं. सूर्य नारायण भी अपने घर की ओर जा रहे हैं. बालाराम गायकवाड़ भी बैठे हैं. उनका भी विशेष स्वागत. ओवर पिच डिलीवरी. अच्छी गेंद बाहर की तरफ कटी. डिफेंस किया ऊपरी किनारा लेकिन शॉट थर्ड मैन पर बढ़िया फील्ड. कोई रन नहीं. 45 का पीछा करना है. हाँ सर लक फैक्टर आज चल रहा है मंगेश भाई तड़ेकर इनकी टीम का. लेकिन लक से ज्यादा मेहनत इंसान को आगे ले जाती है. हालांकि लक का भी बहुत बड़ा रोल है. ऐसा किसी महान आदमी ने कहा है कि लक बहुत ही मायने रखते हैं. किसका नसीब आज बोलेगा. लेग स्टंप को मिस करती हुई गेंद. कदमों के ऊपर का आक्रमण था. अपील. शॉट थर्ड मैन से वाइट का इशारा आता. वाइट +1 यानी कि ये 2 रन आते हुए बगैर नुकसान आए. रॉनी और गोविंद ये 2 ऐसे नाम हैं. उन्होंने अपने नाम के मुताबिक काम किया है. प्रशांत दादा सालुंकी की टीम को टॉप 3 में तो अब तक तो पहुंचा ही दिया है. यहां से जो टीम जीतती है फाइनल के लिए जाएगी. अच्छी गेंद. लॉफ्टेड ऑफ ड्राइव और ये 6 पक्का 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 लगा समीर लांगी के बल्ले से. शानदार SPL छक्का. डीजे
थैंक यू डीजे, बढ़िया गाने। करण, करण से पूर्ण नाम करण, एक करण धुले मशहूर खिलाड़ी, और ये है करण दलवी, मैन फ्रॉम वासुंडे। विदाउट प्रैक्टिस खेल रहे हैं, लेकिन क्या कमाल का खेल रहे हैं। एक तरफ है गेंदबाजी का गब्बर गोविंद, धीमी गति, शॉर्ट पिच गेंद, जल्दी घूमे, जल्दी वापस, एक टिप्पा गेंद मैदान के बाहर। दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, आया ये चौक और डीजे को मिलेगा अब मौका। डीजे थोड़ा सहकार्य कीजिए। नाल, इस फिल्म का यह गाना, मिट्टी से हमारी नाल जुड़नी चाहिए। माँ और मिट्टी हमेशा लोगों को प्यार देती है। अच्छा बोएं, अच्छा बीज बोएं, अच्छा ही फल पाओगे। बैर अगर आप बोओगे तो आम कहां से पाओगे, यही एसपीएल का मकसद है। अच्छा खेले, अच्छा क्रिकेट एसपीएल का हो, सुधागढ़ का आगे बढ़े। और इस शानदार चौके की बदौलत कुल मिलाकर स्कोर बने हैं 12 रन। हमारे साथ रोहन जी साळुंके थे, प्रसाद शेड़गे थे, लेकिन आज हमारे साथ जुड़े हमारे आदरणीय मित्र प्रमील शिंदे। गेंदबाजी मार्ग पर, लेफ्ट आर्म राउंड विकेट, ओवर पिच गेंद, अपील। लेकिन वहां के दर्शक कौस्तुभ जी वो आपको वो कवर नहीं करेंगे, क्योंकि छोटे बच्चे बैठे हैं, अंडर 15 के सभी वो दर्शक है। कमाल की उनकी आवाज, एक बार आवाज हो जाए। उन लड़कों से विनती करेंगे हम, कमाल की उनकी आवाज, पावर पैक आवाज। आज दर्शक काफी रन संख्या में नजर आ रहे हैं। आज उनको रनों की भूख है, आज उनको शॉट्स की भूख है, आज उनको छक्के और चौकों की भूख है। ऊपरी किनारा, पॉइंट के खिलाड़ी काफी दूर, उनके सिर के ऊपर से गेंद गुजरी है। और ये देखिए खराब क्रिकेट रूही स्पोर्ट्स द्वारा, जहां पर एक ही रन था वहां पर 2 रन मिले। आपको रन लुटा नहीं सकते, आपको रनों को बचाना होगा। जॉन्टी रोड्स तो हमेशा कहते हैं, यहाँ युवराज सिंह हो चाहे वो हो मोहम्मद कैफ, आपको रनों को बचाना होगा। ये देखिए क्राउड की अपील, 14 रन। आपकी आवाज आनी चाहिए एक बार यूट्यूब पर, 1 2 3। थोड़ा और आवाज बढ़ेगा जब प्रवीण सर आएंगे और फाइनल का मुकाबला होगा। 14 रन स्कोर बोर्ड पर, अब भी 31 की जरूरत। 31 रन नीडेड। शॉर्ट पिच गेंद, थोड़ा सा खराब टाइमिंग, खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन दूर रहे। अच्छा एफर्ट रॉनी का, लेकिन काफी दूर थे। ऐसा ही कैच पकड़ा था कपिल देव निखर्जी ने विव रिचर्ड्स का। और ये कुल मिलाकर रन आए 16 रन। अब इस ओवर का एनालिसिस देखिए, पहली गेंद 0, दूसरी गेंद वाइड, उसके बाद छक्का, उसके बाद चौका, और अंतिम 2 गेंदों पर 4 रन बने हैं। करण ने कुल मिलाकर 14 रन जोड़े हैं, और अब स्कोर बोर्ड पर रन बने हैं 16। आइए, ज्यादा टाइम पास ना करें, टीम मीटिंग ना करें प्लीज। रूही स्पोर्ट्स गोविंद, टीम मीटिंग ना करें। डीजे अब गेंदे बची 18, और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। 18 चेंडू 29 धावा। आदरणीय सतीश जी देसाई, इनके माध्यम से बहुत अच्छा सहयोग पूरी तरीके से इस सुधागढ़ प्रीमियर लीग के। वो ऐसे इंसान हैं जो पर्दे के पीछे रहते हैं, लेकिन पूरे एसपीएल का आयोजन जो भी कुछ कम हो, सतीश जी देसाई वो उनको जरूर सपोर्ट करते हैं। बालराम गायकवाड़ हमेशा कहते हैं ये एसपीएल आशु भाई शेड़के और सतीश जी देसाई, इन दोनों के बदौलत है। समीर, लेफ्ट आर्म राउंड विकेट, शॉर्ट आर्म पुल, सक्सेसफुल, ब्यूटीफुल, पावरफुल। समीर लांगी हिटिंग सिक्सर। डीजे थैंक यू डीजे। आईपीएल 9 अप्रैल से, लेकिन मंगेश भाई तड़ेकर, इनका लक फैक्टर आज चलता हुआ अनिल कोहली का।
अच्छा डिफेंसिव शॉट, ये है प्रोफेशनल खिलाड़ी समीर लांगी। छक्का जड़ने के बाद एक सिंगल निकाला, सहयोगी करण को खेलने का मौका दिया। देख रहे हैं कि करण अच्छे टच में है, अच्छे लय में नजर आ रहे हैं। 7 पर पहुंचे समीर और कुल मिलाकर 14 पर पहुंचे हैं करण। स्कोर आता हुआ 23 पर। शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे, इनकी जन्म जयंती 23 जनवरी 1946। आड़े बल्ले से खेलने का प्रयास, निचला किनारा, लेकिन अच्छी सोच और ये वापस भेजा करण को। चंदू शेटे 5,55,555 आमदार चषक वडाला में आज आई थिंक अंतिम दिन या कल का अंतिम दिन होगा, लेकिन आज बाली ट्रॉफी में अंतिम दिन है और आज उसी आमदार चषक में भी अंतिम दिन है। शहजाद शेख कमेंट्री कर रहे हैं हिंदी में बतौर हिंदी कमेंटेटर, और नेरुल में आज कमेंट्री कर रहे हैं बाबू शाह। बढ़िया कीपिंग, लेकिन अब मैच में बिंदी गेंदों का ही सिलसिला रूही स्पोर्ट्स को जीवित रख सकता है। एक एक बिंदी गेंद प्रशांत सालू के सर के चेहरे के ऊपर की हास्य को बढ़ाएगा। एक एक बड़ा शॉट मंगेश भाई तड़कर इनके हौसलों को बुलंद करेंगे। धाकड़ कमेंटेटर आशु भाई शेलके। इस बार विकेट, टाइगर का बच्चा अब भी जिंदा। डीजे विकेट गिरा है पहला, समीर ने 14 रन जोड़े और 30 रनों पर पहला विकेट अब गिरता हुआ। बगैर टाइम पास ना करें, आपके पास भी वक्त कम है, सतीश भाई के पास भी वक्त कम है, सबके पास। हाँ धूम्रपान ना, आशीष भाई तेरे बोलो सब। हाँ धूम्रपान ना करे, ना करने दे, सेहत के लिए हानिकारक। वैसे ही टाइम पास, गोविंद आपके मानधन से 50% कम किए जाएंगे। अनिल कोहली, हाँ मनोज देशमुख है ना, बल्लेबाज को भी 50% उनका भी मानधन कट किया जाएगा। अनिल कोहली, आपको तेज आना था, ये ध्यान में रखिए, आपको 1-2 गार्ड तो एक्स्ट्रा रखने होंगे। क्या हुआ अंपायर? टाइम। अगला बल्लेबाज तैयार रखिए आप, कोई भी बल्लेबाज हो, आपको बैटिंग लाइनअप को तैयार रखना है। ये सूझबूझ वाला क्रिकेट है ही नहीं, इनमें नियम सिर्फ वो बताने के लिए, नियम खुद पर लागू नहीं करते लोग। क्रिकेट में यही है, एसपीएल में नहीं। अंपायर ने सही समझ दिए, हमारे सोनारेने कान टोचला पाहिजे, कमेंटेटर किती बोलो। बढ़िया गेंदबाजी और इसी के साथ बिंदी गेंद। अब स्कोर आता हुआ 23 जीतने के लिए और 22 रनों की जरूरत। 12 गेंद, डीजे बजाओ अब जोरदार। रोहन या प्रेक्षकांना जरा बाजूला घ्या। रोहन साळुंके, या प्रेक्षकांना जरा बाजूला घ्या। अतिथी मंचाकडून सूचना येतात आमच्याकडे। या इकडे रोहन, इकडे ह्या बाजूला। कुठे चाललं? ही छोटी मुलं आहेत, त्यांना प्लीज बाजूला करा। अतिथी मंचाकडून सूचना येतात, प्लीज। ते विदाउट टेन्शन आहे, जास्त टेन्शन मंगेश चव्हाण, बाळा गायकवाड या दोघांनाच दिसतोय, बाकी निवांत। अब गेंदबाजी मार्ग पर पारी की तीसरी ओवर लेकर एक बहुत ही निर्णायक ओवर रहेगी। 12 गेंदों का खेल शेष है और प्रमीर हमसे कहते हुए 22 रनों की जरूरत। 12 चेंडू 22 धावा, प्रति षटके 11 धावा। नीलकृष्ण लायंस, आपके कप्तान को भेजिए 1 ओवर के बाद तुरंत। शॉर्ट पिच गेंद, कट करने का प्रयास, अंदरूनी किनारा, शॉर्ट गली पर गेंद, कोई रन नहीं। 11 गेंदे 22 रनों की दूरी। अनिल कोहली आए हैं, इनायत नंबर 3, रफ्तार की गोली। अनिल कोहली
कमाल का उनका परफॉर्मेंस रहा इस दिन। समीर लांगी बनाम गोविंद सालुंखे, रोनी बनाम अनिल कोहली, प्रशांत सालुंखे बनाम मंगेश तलेकर, इनके बीच की ये जंग मैदान पर। ओवर पिच और 6 नो डाउट, स्लॉक स्वीप छक्का डीजे। थैंक यू डीजे। अब गेंदे बची है 10 और 16 की जरूरत, 16 का डोला। अच्छा डिफेंसिव शॉट, बॉल और बैक ड्राइव, एक और बिंदी गेंद, एक और एक बिंदी गेंद गेंदबाजों के हौसलों को एवरेस्ट की चोटी पर ले जाएगा। लेकिन एक बड़ा शॉट अनिल कोहली, समीर लांगी, इनकी टीम को आगे ले जाएगी। क्या उनका लक फैक्टर चलेगा, क्या चलेगी रूही स्पोर्ट्स की मेहनत। सांगितलं 9 बॉल 16। बढ़िया ड्राइव, कवर्स को भेदा, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी नहीं है, बाउंड्री आती हुई संजीवनी चौका डीजे। आदरणीय शरद जी पालवे साहब आपका इंतजार कर रहे हैं। सतीश जी देसाई आपको आना है, आपके लिए हम विशेष रूप से आपको न्योता दे रहे हैं। शरद जी पालवे और कांदे साहब आपको अतिथि मंच पर आना है। अब गेंदें बची 8 और 12 रनों की जरूरत। अच्छा डिफेंसिव शॉट, हल्के हाथों से दिशा दी, शॉट मिड विकेट पर खिलाड़ी नहीं था, डीप से दौड़कर आता हुआ फॉरवर्ड मिड विकेट पर रोनी थे और 1 ही रन। अब गेंदें बची है 7 और जीतने के लिए 11 की जरूरत। अभी भी मैच, मजा है मैच में, अभी भी मैच किसी के पक्ष में नहीं है। रुझान अभी तक साफ नहीं हो रहे, नतीजा साफ नहीं हो रहा कि बरसात होगी या छींटे गिरेगी। सर मुंडवा लिया और ये छींटे भी गिरी, क्या ऐसा अनुमान होगा। आड़ा बल्ला, अनिल कोहली का बल्ला करेगा हल्ला और परली की जनता कहेगी माशाअल्लाह सुभान अल्लाह। हम डीजे थैंक यू डीजे। ये गाना कंटिन्यू रखना है आपको। आशुभाई शेल्के इनका, सतीश जी देसाई इनका कोई गाना हो तो वो भी आप जरूर बजाइए। सुशील शेठ का भी गाना हो तो वो आप जरूर बजाइए। अजय जी अधिकारी इनका गाना तो हो चुका है। 5 रनों की जरूरत है 6 गेंदों पर। मंगेश भाई तड़ेकर, फेम टीम, आर्यन 11, ऐसा लग रहा है आर्यन मैन की तरह खेल रहे हैं। अनिल कोहली का बल्ला, एक बल्ले ने, एक शॉट ने मैच के चित्र को स्पष्ट कर दिया है। फिर भी मैच खत्म नहीं हुआ। नाजिम गुल्ली की वलसाड़ की वो ओवर, भोपाल में अंतिम ओवर उन्होंने मैडम फेंकी थी, क्या उस तरह से गेंदबाजी करेंगे। गेंदबाज का नाम मनोज जी देशमुख, देखिए काफी खुश हैं। स्कोर 5 रनों की जरूरत 6 गेंदों पर। आपका ध्यान नहीं है ऐसा लग रहा है हमें। 5 रन, ये रन तय करेगी कि नील कृष्ण लायन्स के सामने रूही स्पोर्ट्स खेलेगी। सांगितलं त्याने एक ओव्हर नंतर आला एडी निकलाय तो। मिहिर आए हैं गेंदबाजी मार्ग पर, दाहिने हाथ से ओवर द विकेट, जाकमा जामुल पड़ा इनकी तरफ से और विनिंग शॉट, 6 रन पक्का और ये छक्का। डीजे अब बजेगा जोर से। समीर टॉस लाया।